श्रीमद भागवत महापुराणम स्कंद 6वा अध्याय 18वा. अदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुदगणांच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री शुकदेव म्हणतात, सवित्याची पत्नी वृष्णी हिच्यापासून सावित्री, ब्याहोती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चतुर्माश आणि पंचमहायज्ञ अशी 8 संताने झाली. हे राजा, भगाची पत्नी सिद्धी, इला महिमा, विभू आणि प्रभू हे 3 पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती. धात्याला कुहू, सिनीवाली, राका आणि अनुमती या नावाच्या 4 पत्न्या होत्या. त्याच्यापासून अनुक्रमे साय, संदर्श, प्राप्त आणि पूर्णमास हे 4 पुत्र झाले. धात्याच्या लहान भावाचे नाव विधाता होते. त्याची पत्नी क्रिया, तिच्यापासून पुरुष नावाच्या 5 अग्नीची उत्पत्ती झाली. वरुणाच्या पत्नीचे नाव चर्षणी होते. भृगूंनी तिच्यापासून पुन्हा जन्म ग्रहण केला. या अगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. महायोगी वाल्मिकी सुद्धा वरुणाचे पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यावर त्यांचे वाल्मिकी असे नाव पडले. उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचेही वीर्य स्खलन झाले होते. ते त्या दोघींनी घड्यात ठेवले. त्यापासून अगस्त्य आणि वसिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती होती. तिला उत्सर्ग, अरिष्ठ आणि पिंपल हे 3 पुत्र झाले. हे परीक्षादिता, पुलोमनंदिनी, सचिला, इंद्रापासून जयंत, विष्णूच्या मायेने वामन रूपात अवतीर्ण झाले होते. त्यांची पत्नी कीर्ती, तिच्यापासून बृहश्लोक नावाचा मुलगा झाला. सौभगादी, तिला अनेक संताने झाले. कश्यप नंदन भगवान वामदेवांनी आदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि अवतारात त्यांनी कोणते गुण, लीला आणि पराक्रम केले त्याचे वर्णन मी पुढे करीन. आता मी कश्यपाची पत्नी, दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचे वर्णन ऐकवितो. त्या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला. दितीला दैत्य आणि दानवांना वंदनीय असे हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष असे 2 पुत्र झाले. त्यांची संक्षिप्त कथा मी तुला यापूर्वी सांगितली आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू दानवी होती. तिचे वडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकश्यपूशी करून दिला. कयाधूला सहाद, अनुहाद, हल्लाद आणि प्रल्हाद असे 4 पुत्र झाले. त्यांनी सिंहिका नावाची एक बहीण होती. विप्रिचिती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला. अमृतपानाच्या वेळी मोहिनी रूपधारी भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्याचे डोके उडवले होते. तोच तो राहू. संवादाची पत्नी कृती, तिला पंचजन्य नावाचा पुत्र झाला. हादराची पत्नी धर्मिणी, तिला वातापी आणि इल्ववत असे 2 पुत्र झाले. या इल्वलानेच अगस्तीच्या अतिथीचे वेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातले होते. अनुहादाची पत्नी सुम्या होती. बाष्कल आणि महिष असे तिचे 2 पुत्र होते. प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याची पत्नी देवी, तिला मुलगा बली. बलीच्या पत्नीचे नाव होते. तिला बाण इत्यादी 100 पुत्र झाले. बळीच्या स्तुत्य महात्म्याचे वर्णन पुढे करण्यात येणार आहे. बाणाने शंकराची आराधना करून त्याच्या गणाचा तो प्रमुख बनला. आज सुद्धा भगवान शंकर त्यांच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ राहतात. दितीचे आणखी 49 पुत्र होते. त्यांना मरुदन म्हणतात. ते निपुत्रिक होते. इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणे देव बनवले. राजाने, हे ब्राह्मण, माझ्यासह हे ऋषी
ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, म्हणून आपण हे रहस्य आम्हाला सांगावे. सूत म्हणतात, शौनिका, राजा परीक्षिताचा हा प्रश्न थोड्या शब्दात पण गंभीरतार्थ असणारा होता. शिवाय त्याने तो मोठ्या आदराने विचारला होता, म्हणून सर्वज्ञ शुकाचार्यांनी मोठ्या प्रसन्न चित्ताने त्यांचे कौतुक करीत म्हटले. श्री शुक म्हणाले, भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे 2 पुत्र मारले. म्हणून दिती शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागले. इंद्र विषयी क्रूर आणि निर्दय आहे. त्याने आपल्या भावांनाच मारले. मी त्या बाप्याला मारून सुखाने झोप किंवा बरे घेईन. राजे देव यांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात, परंतु एक दिवस तो देह किडे, विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जातो. अशा देहासाठी जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही. त्यामुळेच त्याला नरकात जावे लागते. इंद्र हे शरीर नित्य आहे असे मानून मस्तवाल झाला आहे. म्हणून जो इंद्राचे घमेंड जिरविल असा पुत्र मला व्हावा, असा विचार करून दिती सेवा, शुश्रूषा, विनय, प्रेम आणि इंद्रिय निग्रह या उपायांनी आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागली. हे राजा, पतीच्या मनातील भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम मनमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेमकटाक्ष यांनी त्याचे मन जिंकून घेत असे. कश्यप ऋषी विद्वान असूनही चतुर दितीच्या सेवेने तिच्या अधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे म्हणाले. स्त्रियांच्या बाबतीत यात काही आश्चर्य नाही. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने सर्व जीव अनासक्त आहेत असे पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली. त्यामुळे स्त्रियांनी पुरुषाची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली. राजा दितीने कश्यपाची अशी सेवा केली, त्यामुळे ते तिच्यावर अतिशय प्रसन्न होऊन दितीचे कौतुक करीत हसून तिला म्हणाले. कश्यप म्हणाले, हे स्तुत्य सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी जी इच्छा असेल ते मागून घे. पतीपासून प्रसन्न झाल्यावर पत्नीला या लोकी कोणती इष्ट वस्तू दुर्मिळ आहे. पती हे स्त्रियांचे परमदैवत आहे असे शास्त्र सांगते, कारण लक्ष्मीपती वसुदेवच सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत. पुरुष नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्या देवींच्या रूपाने त्याच भगवंताची उपासना करतात. त्याचप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंताची पूजा केली जाते. म्हणून हे प्रिय, कल्याण इच्छिणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात. हे कल्याणी, तू अशाच भावाने भक्तीने माझी सेवा केली आहेस, म्हणून मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. उलटांना हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे. दिती म्हणाली, ब्राह्मण, आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर त्याने माझे 2 पुत्र मारवून मला निपुत्रित केले. त्या इंद्राला मारीन असा एक पुत्र, अमरपुत्र मला द्या. दितीने हे मागणे ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चाताप झाला. अरे रे, आज फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अहो, आज मी इंद्रियांच्या विषयामध्ये रमल्यामुळे स्त्रीरूप मायेने माझे चित्त आपल्याला अंकित करून घेतले. दिनवाण्या, मला निश्चितच नरकात जावे लागेल. यात या स्त्रीचा तरी काय दोष, कारण ही आपल्याला वळणावरच गेली. मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवले नाही. खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझा धिक्कार असो. स्त्रियांचे मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेले कमळ, त्यांचे बोलणे जणू कानाचे अमृत, परंतु हृदय मात्र जणू सुयांची तीक्ष्ण धारच होय. अशा स्त्रीचे चरित्र कोण जाणू शकेल. वास्तविक पाहता स्त्रियांना कोणी प्रिय नसतो. स्वार्थासाठी त्या आपल्या पती, पुत्र आणि भावाला सुद्धा मारतात किंवा मारवितात.
मी आता वचन देऊन चुकलो आहे म्हणून ते खोटे होता कामा नये, परंतु इंद्राचा सुद्धा वध होता कामा नये. म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी. हे कुरुपुत्रा, भगवान कश्यपांनी असा विचार करून स्वतःची मनोभंग निर्वसना केली. नंतर थोडेसे रागवून ते दितीला म्हणाले. कश्यप म्हणाले, कल्याणी, मी सांगितलेल्या व्रताचे जर तू 1 वर्षापर्यंत विधीपूर्वक पालन केलेस तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल, परंतु जर नियम मोडलास तर तो पुत्र देवाचा मित्र बनेल. दिती म्हणाले, ब्राह्मण, मी त्या व्रताचे पालन करेन. आपण सांगा, मी काय काय केले पाहिजे, कोणती कामे करू नयेत आणि कोणती केली असता व्रताचा भंग होणार नाही. कश्यप म्हणाले, या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, कोणाला शाप देऊ नये, खोटे बोलू नये, नख किंवा केस कापू नये आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये, पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये, रागावू नये, दुर्जनांशी बोलू नये, न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसऱ्याने घातलेले माळ कधीही घालू नये, उष्टे खाऊ नये, भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये, शूद्राने आणलेले आणि रजस्वलेने पाहिलेले अन्नही खाऊ नये, तसेच उंजळीने पाणी पिऊ नये, काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये, सायंकाळी केस मोकळे सोडून बेणीफणी न करता बडबड करत आणि अंगावरचं वस्त्र न घेता घरच्या बाहेर पडू नये, पाय धुतल्याखेरीज अपवित्र अवस्थेमध्ये आलेल्या पावलांनी उत्तर आणि पश्चिमेकडे डोके करून दुसऱ्याबरोबर वसते, तसेच दोन्ही सायंकाळी झोपता कामा नये, नेहमी पवित्र राहावे, धुतलेले वस्त्र घालावे, सौभाग्य अलंकार मांडीत राहावे, सकाळी न्याहारी करण्यापूर्वीच गाय, ब्राह्मण, लक्ष्मी आणि भगवान नारायणाची पूजा करावी, वेण्या, नंदनादी सुगंधद्रव्ये, नैवेद्य आणि अलंकार देऊन सुवासिनींची पूजा करावी, तसेच पतीची पूजा करून त्याच्या सेवेत मग्न राहावे, त्याचबरोबर त्याच्याची तेज आपल्या गर्भात आहे हे लक्षात ठेवावे. त्या व्रताचे नाव पुसवन असे आहे. कोणीही उणीव न ठेवता जर तू या व्रताचे 1 वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल. परीक्षिता, थोर दितीने ठीक आहे असे म्हणून उदरात कश्यपाचे वीर्य आणि त्यांनी सांगितलेल्या उत्तम व्रत रीतीने धारण केले. इंद्राने आपली मावशी दिती हिचे मनोगत जाणून अतिशय शहाणपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला. तो दररोज त्या वेळी फुले, फळे, कंदमुळे, समिधा, दर्भ, पाने, अंकुर, माती आणि पाने आणून देत असे. रांजण जसा शिकारी हरणीला मारण्यासाठी हरणासारखा वेश करून त्याच्याजवळ जातो, त्याचप्रमाणे इंद्रसुद्धा कपट वेश धारण करून व्रतस्थ दितीच्या व्रतपालनातील त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला. हे राजा, नेहमी लक्ष ठेवूनही त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणताही प्रकारची त्रुटी आढळली नाही, तेव्हा आपले कल्याण कसे होईल याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागली. व्रताच्या पालनाने खुश झालेली दिती एके दिवशी सायंकाळी उष्ट्या तोंडाने तोंड आणि हातपाय न धुताच झोपी गेली. योगेश्वर इंद्राने ही संधी पाहून योगमायेने झोपी गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला. त्याने तेथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे वज्राने 7 तुकडे केले. जेव्हा तो गर्भ रडू लागला तेव्हा त्याने रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्याचे आणखी 7 तुकडे केले. राजा, जेव्हा इंद्र त्याचे तुकडे करू लागला तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले, इंद्रा, आम्हाला का मारतोस? आम्ही तर तुझे भाऊ मरुदगण आहोत. तेव्हा इंद्र आपल्या अनन्य भक्त पार्षद मरुदगणांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझे भाऊ आहात, आता घाबरू नका. परीक्षिता, जसे श्रीहरीच्या कृपेने अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने
तुझे काहीच अनिष्ट झाले नाही. त्याचप्रमाणे वज्राने तुकडे तुकडे होऊन सुद्धा दितीचा गर्व मेला नाही. कारण जो पुरुष केवळ एक वेळच आदिपुरुष भगवान नारायणाची आराधना करतो तो त्याच्या समान होऊन जातो. दितीने तर एका वर्षाला थोडेसे दिवस कमी इतके दिवस भगवंताची आराधना केली होती. आता ते 49 मरुदान इंद्रासह 50 देव झाले. इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेल्या दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनवले. दितीने उठून पाहिले की तिची अग्नीप्रमाणे तेजस्वी 49 बालके इंद्राबरोबर आहेत. सुंदर स्वभावाची दिती हे पाहून संतुष्ट झाली. नंतर इंद्राला संबोधून ती म्हणाली, बाळा, तुम्हा अदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी हा कठीण व्रताचे पालन करीत होते. मी फक्त एकाच पुत्रासाठी संकल्प केला होता. मग हे 49 पुत्र कसे झाले? बाळा इंद्रा, तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग, खोटे बोलू नको. इंद्र म्हणाला, माते, तुझे मनोगत ओळखून मी तुझ्या जवळ आलो होतो. त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्मभावना नव्हती. म्हणून तुझ्या व्रत पालनात त्रुटी होताच मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. अगोदर मी त्याचे 7 तुकडे केले तेव्हा ते 7 बालक झाले. नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे 7 तुकडे केले तरीसुद्धा ते मेले नाहीत. ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले की परमपुरुष भगवंताच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली ही स्वाभाविक सिद्धी आहे. जे लोक निष्काम भावनेने भगवंताची आराधना करतात व जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवीत नाही तेच आपला स्वार्थ साधण्यास प्रवीण होते. भगवान जगदीश्वर आपल्या आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत. अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगाचे वरदान कोण मागेल? कारण विषयभोग तर नरकातही मिळू शकतात. हे माते, पूज्य अशा तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले. तू माझ्या अपराधाची क्षमा कर. तुझा गर्भ मेल्यानंतर हे पुन्हा जिवंत झाला ही भाग्याची गोष्ट आहे. शुक म्हणतात, इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली. इंद्राने तिची अनुज्ञा घेऊन मरुदनासह तिला नमस्कार केला आणि तो स्वर्गलोकी गेला. हे मरुदनाचे जन्मख्यान अतिशय मंगलकारक आहे. याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होता त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले. आणखी तुला काय सांगू? गोपाळ कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.